श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी त्रिभुवनेशा, मच्छ कच्छ वराह, नरसिंह वामन वेशा, भार्गव राघव द्वारकाधीशा, पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा, हे गुणातीता सकल गुणज्ञा, अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञा, पूर्ण ब्रह्म चल सर्वज्ञा, बौद्ध कलंक आदी मूर्ते। मागील अध्यायी केले कथन श्री जालिंदरा होऊनी जन्म तप आचरून यात्री नंदन संपादिला गुरुत्वी। तो समर्थ त्रिसुद प्रसन्न झाला सद्विद्येत, तयावर ते सकळ दैवत गौरविले पावके। स्कंदी वाहनी द्विमूर्धोनी, पृथक दैवते स्थानी स्थानी, सत्यलोकादी अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले इंद्रचंद्र स्थान, मित्र वरुण गंधर्वा भेटून, स्वर लोक भोर लोक तपोलोक आदी पाहुन वरा लागी आणिले। यक्ष राक्षस किन्नरांसहित गणगंधर्वादी गौरवनी समस्त वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे। या उपरी कानिफा कर्णोदय होऊनी झाला विद्यामय, तयाच्या वरा करता सर्व देव सकल दैवते विटंबली। विटंबवनी आपुले शक्ती प्रसन्न केले वराप्रती, उपरी गेले स्वस्थान आणि उती आश्रम बद्रिका सांडुनी। परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी रावणी स्थिर करतो विचारतो कैसा। एकमेका बोलती हासून आठवणी देवतांचे विमुंड वंदन, प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे। परी धन्य जालिंदर मिळावा यासी अवस्था दारुणी महिसी, पूर्वी मिळाली अपार राक्षसांसी, परी ऐसा मिळाला नाही त्या। उपराटे नग्न देही अधोपात होते मही, ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयांसी। ऐसे बोलणे उत्तर हास्य करते वारंवार, मिळवणी करास कर टाळी पिटती विनोदे। असो ऐसी विनोद शक्ती यावरी बोले उमापती, हे महाराजा जालिंदराजती चित्त दे या वचनाते। नागपत्र अश्वस्त धानी, पूर्ण यज्ञ आहुती करुणी, प्रथम कवित्वा रचोनी वरा लागी साधावे। वेद विद्या मंत्र बहुत अस्त्र विद्या प्रतापवंत, परी ते महिवरी पुढे कलित चालणार नाही महाराजा। मग मंत्रशक्ती उपाय तरणी, काहीच निवळे लोका लागुनी, मग ते दुःख प्रवाह शमनी, सकळ लोक पडतील। तरी सिद्धी करुणी आता कविता ती जे नाग अश्वत्था, सकल विद्या करुणी हाता कानिफाचे ओपिजे। या कानिफाची उदार शक्ती स्थिती मिरविता आहे दांभिक वृत्ती, तरी बरवी आहे कार्याप्रती पुढे वडील महाराजा। हा पार शिष्य करीत करील पुढती, विद्यावरी देईल याच्या हाती, मग ती प्रतिष्ठा लोकांप्रती सर्व जगी मिरवेल। पूर्वी शावरी ऋषींनी मार्ग काढिला आहे शुभयोग, परी तोडकी विद्या चांग मही लागी पुरेना। तरी शतकोटी चांबरी गण महिते मिरवावे शुभवचना, सकळास्त्रांची आणुनी भावना मही लागी मिरवावी। तरी या कवितेची वाटणी मिरवावी नाग नवनाथ लागुनी, कोणती कैसी गती लागुनी, सांगतो माते ते ऐका। पूर्वी मच्छिंद्राने धरून लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष, 33 कोटी 55 लक्ष मंत्रविद्यलता मिरविल्या। यावरी गौरक्ष गोष्टी होती, मिरवेल 9 लक्ष 12 कोटी, 5 कोटी 1 लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल। 9 कोटी 7 लक्ष चरपटनाथ करील की, प्रत्यक्ष 7 कोटी 4 लक्ष वर्तरीनाथ करील की, 3 लक्ष 2 कोटी रेवणनाथ करील शेवटी, 1 लक्ष 1 कोटी वटसिद्धनाथ करील की, 34 कोटी 12 लक्ष श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष, 6 कोटी 8 लक्ष कानिफावे मिरवावे। अशुभ प्रयोग गोरक्ष राहाटी, स्थापनी योजावे शतकोटी, पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा। म्हणून ऐसी योजनी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीणते, न करता सकळ जन सुख होईल रोगांते। तरी हे जन उपकारासाठी जीवा करावी आटाआटी, तुम्हा ते सांगावी ऐसी गोष्टी नो हे सर्वज्ञ आम्हा ते। ही कलीची विद्या कलिसंधान मिरवित आहे पूर्वीपासून, तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवित सदा की। तुम्ही जाणणार भविष्योत्तर, तरी या कलीच करावा प्रचार, आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साजेना। भविष्योत्तर जाणून नाथा तू देवांसी केली वार्ता, कानिफाते वर देता बोललासी हिता महाराजा। तरी आता आळस जाणून जेवी मिरवावे कवित्व रत्न, चारण मारण उच्चाटन कवित्व रचनी मिरवावे। ऐसे सांगून उमानाथ कानिफा विषय आणि सांगत यासीबाई सोनी पूर्ण तपास समर्थपणे मिरविका। ऐसा सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर, मग वरदेवनी रमावर जाता झाला वैकुंठी। मग जालिंदर आणि कानिफनाथ 12 वर्षी रावणी तिथं 40 कोटी 20 लक्षात उभे चरित्र रचिले। ते आदिनाथ हे कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान, मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन सिद्धी मार्गी पावावे। मग जालिंदर आणि कानिफनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत्थ, पूर्ण आहुती हवन तेथ करुणी तो शिवी विरांते। सूर्यकुंडाचे आणुनी जीवन 52 वीरा करी सिंचन, प्रसन्न करुणी त्यांचे मनोवरा लागी घेतले। यावरे पुनः परतून पाहते झाले वज्रिकाश्रम, मग कानिफाते तपा बैसून लो कंटकी मिरविला। श्री आदिनाथांच्या साक्षीसी कानिफा बैसवनी पूर्ण तपासी, श्री जालिंदर तीर्थस्थानासी जाता झाला पुसून।
त्याची डाई बद्रिकाश्रमात कानिपाणी श्रीकृष्णनाथ तपकर्ती भागीरथी तीरात तीव्र काननी वैसुनिया उभय ठाव असे युक्त एकमेकांसे माहीत असो एकीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्री हिंडत असे परिक्षेत्री जाताची आदी काननी बारा बांधिला तरुण कापोनी निज मोळीत वरे वाहुनी क्षेत्रा माझी संचरे परी तो मोळी भारा घेता सुखन वाटे अनिळ चित्ता मग संचरोनी भय हरता वरच्यावरी धरत असे म्हणाल पवनासी काय व कारण वचनेवरी धरावया तरुण तरी जालिंदर अग्निनंदन अग्नी पिकातो असे परी बोत्राची करुणी ममता म्हणून भारा धरी वरता असे जालिंदर क्षेत्री येतात गोधनास पडित असे ऐसे भ्रमण करता मही नाना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देचा टाई लपट्टनी वही आला तृण मार मिरवणी माती परितो मिरवे सर्वांहाती अधर झाले मस्तकावरती लोक पाहती निज दृष्टी हेला वट्टन आणि अति विस्तीर्ण बुद्ध प्रयुक्त तेथील जन जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करते मानसी मनती अधार भारा कैसा चालती आन कळे तमाशा तरी हा सिद्ध अवतारलेशा मही लागी विरुत असे मग ते चव्हाट्याचे जन करू धावती ते दर्शन परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगी विर्व मानवले चित्ती निस्पृहता तरुणिया बृहस्पतींचे पीडा पाडी तया होत असे सर्वात जोडी परी ते वेडियात माडी दडी लोकमही माय भयास्तव जैसे कृपण आपले धन रक्षिसे महीचे पाठी लागून ते न्याय झाला मन कदा काही आवरेना मग मग सोमग जालिंदरनाथ ती दोषे तृण भार जमवून आणित पाहुणी गोधनाची गमत तरुण सोडी तयांसी मग गल्ली कोची गंधमोरी तेथे धावणी वस्ती करी भिक्षा मागे क्षेत्रा वेदरी उदरनिर्वाह करत असे यावरी वर्तता त्या गावीचा रूप तिलोचन सुत जैसा कंदर्प तयाच्या वर्णिता स्वरूप सरस्वती न सुचे हो नामजयाचे गोपीचंद वरी विरविला सर्व संपत्ती वृंद दिव्यामुख अमर भद्र पाहुणीलाची कुबेरतो 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्वमिरविले वाताकृती तेज म्हणजे पाहुणीला जली चपळपणी चपळा द्या चिरतकटई रत्नकोंदणी पाखरा शोभल्या बाळक किरणी झगमगती झालरी किरणी हेमगुणी मिरविल्या रश्मी अतिशोभायमान झालरी अग्नी हेमगुण मुक्त गुंफले समत्वी समान नक्षत्र मालिकाचे विद्या हे मतकटी रत्नकोंदिनी ग्रीवे मिरविला माळा उशनी संगीत बेट्यान वरंग रत्नी दीप जैसी लाविले मुख शोभले त्याची परी दिव्य मिरविल्या सरोपरी चातक विश्य कर्णोदय भीतरी तरी खेवले मवळी दे आणि उश्ववृष्टी रत्नदरित गेंदा जोडिया तेज भरत चार माझे लखलखित सपळे ऊन अधिक ते 12 वै लक्ष ऐसिया परी वाजी मिरवती चमू भीतरी प्रत्येक बाधा संवत्सरी उदधी सूत मिरविले की अर्की हृदय स्पृहा होती मातेला बली श्याम कर्ण मूर्ती त्या स्पृहेची करावया शांती 12 लक्ष प्रगटले त्याची परिगज समूह मत्त पाहुणीला जे रावत चित्त मने शोभनी सर्वत्र रत्ने उपिजली महिवरी विशाळ गोषुंडा हिरे जाती अधरे द्वैत दंत शोभती तया वेष्टुनी चुडे पाहती रत्न कोणती मिरविले ग्रीवे घंटिका हेमगुणी तया माझी रत्नपाणी हिरे माणिक पाच धरणी नवरंगी शोभले यावरी पुष्टी धुली व्यक्त तयावरी झालरी लखलखित हेमगुणी गोवनी मुक्त डाळ देती सुरवाड यावरी हावदे मेघडंबरी सुवर्णंबऱ्या शोभल्यावरी त्या एकोंदरी नक्षत्र परी रत्नमेरू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी दे बासदी पर्वत जैसे पुष्टपातिका पहा भासे परतमोळी तरी जेऊ जैसे गज पृथुते मिश्र विराजलेती 10 पायक स्वार दास चक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्णबोधाडे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती अति उग्र खडतरपणी विरविल्या जैशा कृष्णाची वृत्ती कुंडीचे टावक होती घेती आरती परचक्र यावरी रावतो कृपाळ शोभे देसा तमाल नीळ भरवे पणी अति झळाळ कंदर्पपंथी म्हणतसे स्वरूप लक्षणी गोपीचंद समतान पावे आणि गौंड उंद चंद्रचूड मन्याला वाद कलंक देई म्हणून अर्क दृष्टता संमत देखा तरी तोही त्रिवृ दाहकवंता चपला तेजवरी भ्याडा चित्ता वेगा माझी दरताती तैसा नवे हा नृपनाथ दिव्य रूपी सद्गुण भरित धर्म उदारे सौभाग्यवंत विजयलक्ष्मी मिळतसे मनाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळीत धाके परचक्र आणून देत करभरा ते न सांगता यावरी वर्णिता शरीर पुष्टी तरी म्हणवितसे माहित जेठी शत जेठी मही बुटी लावून या रगडीतसे या पर्यानिक कल्पाल चित्ती की इतकी स्थावर झाली शक्ती तरी भौगीत नसेल कामर्ती विषयासक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शिवाननी असती नक्षत्र तेज प्रकरणी
खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरविल्या. चित्तज्ञ परमचातुर्य खाणी तरी यापरी षोडशशत शुभाननी भोगा गणा जनाया लागुनी राजांकी मिरविल्या. परी ते पाहता स्वरूपकानी की कामची सांडावा ओळूनी की उर्वशीच्या पंक्ती आवनुनी दासी मिरविती तिला त्या. गजगामिनी चपला बळा तेजेलाची तिच्या पाहुणी चपळा शृंगारवरती असती सकळा चंद्ररात्री नक्षत्री असवायचा अनुपणात एलापटणी विराजित जयाची माता सद्गुणी वर्त मैनावती विराजिली. तवती सती मैनावती कोणे एके दिवशी उपरीवरती दिशा न्यायाळी सहजस्थिती जालिंदराती देखिले. तृणभार्या धनमुळी मुक्त विराजिला हस्तकमळी पतिकासमान ग्राम मेळी मार्गी तसे पुढारा. परितेज म्हणजे जैसा तरुणी वंदनाकृती स्वरूपकानी स्पृह निवृत्त योगींद्रमणी दकेला देणे. मग मने मैनावती धराभारा मोळाईवरती कैसा झालेला रे जगती काय असे तयाते. नो हे आधार कर बंधन ते मिरवती मुक्त मन तरी हा कोणी प्रतापवान महिला की उतरला. गर किंवा गंधर्व सुरवर वीरीची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उष्णा तोर प्रतापवान असे. परिसुदृढ आराधुनी भक्ती मिरवून नरदेह सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अशा पद वरावे. ऐसा विचार करुणी मनी पारिजारिके पाचारुणी ते सद्विवेके सज्ञान प्राणी जगा माझी मिळतसे. सन्मुखो विकर संपुटी जोडुनी बोले वागवटी कवना अर्थ उदल्या पोटी देवे दावा महारानी. एरी म्हणे कवचगामिनी अर्थ उदिला माझे मनी परी प्राण जीवित्व संरक्षणी कार्य आपले साधावे. प्रकट होता ती वार्ता परमवडेल क्षोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल. मननी गप्पे धरणी वचन कार्यमान तुझा जोडीचे संधान मग ते वर्णिताचं भाग्यवन अंबर टेंगणे वाढतसे. म्हणून तिने उभोनी तर्जिनी कुणे वाज दाविले तिजला गुणी कोणे प्रविष्ट तरणी मवळी तृण वाहुनिया. तवती गुण परिचारिका पाती ताली जालंदर विवेका तो मोळी भारा धर देखा सवे सवे चालतसे. ते भावने आणि दृष्टी विस्मय करी आपले पोटी मने मायो परम दुर्जटी योग सिद्ध असे हा. कनकवर्ण बालार्थ किरणी मही मिरतसे योग प्राज्ञी तरी हा स्वर्भूवर लोकोपराणी सहसा येत असे या जननीये. सत्यलोक बोलक तपोलोक याचे गमने शोभती देखत स्मरारी की स्मरजनक महिला गी उतरला. तरी मायो ऐकोचन सलील भक्ती आराधून ते चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण तरी रिघावे. जैसे धोरुणी आढळ पद जिंकुनी हरिला सकळ वेद जन्म मृत्यूंचे दृढबंध मुक्त केले जननीये. तन्याय दास दासी ओपिला ओवनी शाश्वत पुरुषांसी चिरंजीव प्रसाद ओपुनी देहासी अचळ महिते वर्तावे. ऐसी परिचारिकेची युक्ती ऐकुनी बोले मैनावती मने मायो तरुणी आती चित्त स्वरूप करावे. तरी एवढा प्राज्ञिक प्राणी वस्तीत राहत कोणी स्थानी तुके गुज गोचर करुणी लगवगे का. अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका. तव तो संचरोणी रामलोका गोधना ते पाहतसे. तवती गोतरे ग्राम वाटी अपार जाती असतीच्या वाटी तृण सोडून ते ताटी सुगंधी ते गमतसे. तवती दासी मागे मागे जात असे लगबगे मग गंध गल्ली कृष्य जावनिया बैसला. ते क्षण एक उभे राहून पाहत झाले अचळ पण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले. मग ती येऊनी माताकृती पूर्ण झाली सांगा ती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे. तुषित जागा दुर्गंध व्यक्त मायो असे सर्व एकांत तया स्थानी पिशाश्वत वस्ती लागी ठिकाणा. जेथे न राहे श्वान सुकर कर्दमक वेग गंधा पार वस्ती राजून पिशाच जर वल्गना ते वदतसे. ऐसा ऐकून त्याची वाणी म्हणे स्थिर व शुभाननी रहिता होता जर संबोधयामिनी मग जाऊ दर्शना. अवश्य म्हणून परिचारिका मग मध्ये यामिनी सद्विवेका उत्तम फळे एवढी ते बघा शिरस्राणी मिरविले. काळी कांबळी गुंतुनी बुधी परिचारिका मैनावती येता आल्या स्थान एकांती लक्ष्मीया महाराजा. तो सिद्धराय मुनी परमहंसाच्या आवाहुनी वाहनी मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी वैसलासे महाराजा. मग त्या उभय सहती होती जावनी लोटल्या पदावरती मुर्ध्वी कमळ प्रेमवरती पदकमळी ओपिती. सन्मुख जोडून उभय करस प्रेम भक्ती वागुच्चर चातुर्य गंधमलान अपार समर्पिली लाखोली. म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उपाय उद्देशी ते तू दाहलेची त्वासी मोक्ष मांडुसा जाणूया. तरी ऐशिया तपोदरी समय जलदा लक्ष्मी अंतरी कल्पना सदनाच्या पेटला भारी विजवावया पातलो. तरी अवदार्याचे पाहुणी मुख त्रिविध तपांचा सबळ पावक विजुनी चित्तमयी ते पीक ब्रह्मकर्णी पिकावे. ऐसे दयांचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिचर तेने करुणी चित्त सागर आनंद लहरी दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उदती महित. तरी भक्तिपंथिका चक्रवात असता चळी योजावा. ऐसे चित्त योजनी नाता दाविता झाला त्रिवळ वार्ता मैनावतीने चपळ चित्ता किंवा कसुटी वादसे. पिचाच ज्येष्ठा उद्दामने ती आव्हावनी सदृढ युक्ती महिषे पाशान होती कवळुनिया जुगारी. अशुभवानी करुणी वल्गना भंगू पाये चित्त प्रेमा मेघ औदर्याच्या दुर्गुणा पाषाण कारका ओसंडी.
परिदे जाया धैर्यवंत निश्चय अर्गळे सोडून सदृढ चित्त म्हणे याचे हस्तमृत आल्या मोक्षवरी नवी ऐसे योजनी सदृढ मांडी बैसली टाव कदान सांडी जैसा प्रतच भांडी मेघधरान गणोनी परचोनाथ जालिंदर संडिता पाशानुपुर परिमी प्रतिरामावचराकार अचळ पाहुनी तोचला मग हस्ते दारुणी पाशान झाडी म्हणे कोण तू सांग जणो गोलटी किमर्ताची माझी पृष्टी लागपाळती केली त्वा दुर्गंध गली ओंगळीत आहे उगलाची मी पिशाच येत तरी तुझ भेटला किमर्थ अर्थ कामाने दाटला कवन कोणाची नितंबनी वेगी वदतो शुभाननी आम्ही तपीय लक्ष ध्यानी लक्ष भंगया काळादिसी यावरी म्हणे महाराजा त्रिलोचन राजा विजय ध्वजा तयाची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे परी योगद्रुमा काळे वक्षणी वदे उत्तमा माते गेले प्लवंगमा जगा माझी मिरवावया ऐसे परी योग ज्योठी काळचक्र पाहुणी राठी मग भयार कौदक पाहुणी पोटी पेशातापी मिरविले काळेपतीची केली गती तैसीच करेल मम आहुती तरी मानव सन्निपाती आस्तिक माते होई का एरी म्हणे त्वत भरता पाहुणी लगा त्वरिता कवनाश्रमी काळचरिता लोटली तू जननीये एरी म्हणे ओ सदैव भरतात ए सुते काय प्रपंचा एरू म्हणे कवनार्था प्रपंच राठी चालवी तवती म्हणे गौड बंगाल राज्य सदनी देश विपुल तयाचा नृप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे परी असो कर्म राहटी कृतांत उद्देशाचे पाठी मम मोळीचा भार निवटी कृपा झाली करुणिया ऐसे कुणी तेचे वचन म्हणे कृतांत भाष्य दृढ वंदन कैसे तुटे गे मग पिशाशान तुवा काय जाणीतेले तरी आता क्षण उभी न राही वेगू आपल्या सदना जाई तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची बिरवेल ऐसे बोलता संगोपांग तो मित्र उदयाचा पाहिल मार्ग मग नमस्कारुणी स्वामी सवेग सदना प्रती पातली परी अर्थवियोग चित्त सरती दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपा नाही भेटावया ऐसी तळमळे दुःख वेता तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकास ती वनिता विकासली आनंदे ऐ पुन्हा घेऊन परिचारिका तेथे आली सद्विवेका दृष्टी पावनी योगी मृगांका चरणी माता ठेवीतसे मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिठी पद कवळवणी हस्तबोटी पद चुरित प्रेमाने ऐसी सेवा दोन प्रहर करता गम्य लीला प्रभा करते पावनी नमस्कार स्वामीसी करुणा उठत असे पुन्हा येऊन या सदनी आचरे आपले प्रपंच राहणी असत होताची वासरमणी स्वामीसी जावणी लक्षित असे भाव उदय लावणी प्रेमा सेवा करतसे मनोधर्मा परी सेवा करती षण्मा सौगमा दिस लोटून गेले की यावरी कोणी एके दिवशी काळकी दाटली अपार मैसी परी सेवा करावयासी पातली नित्य नेमाने परती मूर्ती खाणी अंक ठेवण्या देतसे टेक त्या संधीत योगी नायक काय करता झाला पै मायक सबळ करुणी भ्रमर रुंजी झाली ती वर कळता येऊनी महिवर अंका खाली गिर घाला षटपद जाणू कर ऐसे करून अवस्थेत आपण काढ धोले झाले निद्रस्त चलनवलन सांडून स्थित कंठी घोर वाजवी तो षटपद जाणू परी फोडूनी निघाला नेटे उपरी ग्रीवे डसुनी जालिंदरा परी सुचविली अर्थात तो लगोगे अतित्वरित उठून हस्त पावे ग्रीवेत ग्रीवा पाहुणे सती अंकात दुष्टकरी महाराजा अंक बोडवी बळे छिद्र रुधिर वाटले मैया पार ते पाहुण्या जालिंदर धैर्य वळ केले मग सहज कौपेची करुणी दृष्टी मौळी कुरवाळी कृपाची थी तरी तारक मंत्र कर्ण मोठी उपदेशीला तत्काळ मंत्रोपदेश उपिता काणी कोण व्यक्त दाविली संजीवनी तेने कोणे बरा येणे ब्रह्म व्यक्त झालीसे किंबहुनाच्या राशिरी ज्योती तुका संगम सावरी अहम ब्रह्म भुवना पासुनी आकारी ब्रह्मदृष्टी हे लावे ऐसा होता चमत्कार मग मोळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगतमत्वे यावरी तो कृपाळ मोक्षदानी आणि करता झाला करणी मंत्र प्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितसे की निर्जीवित्वा उठविल की जीवित्वा काय न करील असो मैनावती समरवेल देही होनी देविलेसे जैसे रामी दानव कुशी चिरंजीव केले विभीषणासी तन्याय मैनावती सिचरी जालिंदर केले पै मग नित्य प्रेम भक्ती विशाल मेवे भाव स्थिती पर्यानिक कामे उदेला चित्ती पुत्र मोहे करुणिया मनात म्हणे चमत्कार जाणू बेदली स्थिर भ्रमरे त्या दुखायाचा गाय अनिवार जाणूवरी मिरविला गाय पडता अनिवार शुद्धेचा लोटला पुरत या स्पर्शदा कर जैसी तैसी मिरविली तरी सध्या चमत्कार झाला मग दृष्टी गोचर अनिक केले रसा सनातन सार ब्रह्मा व्यक्ती परायण तरे चिरंजीव देऊन माते अचल केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते
होते तरी पाय वरवे ऐसे योजने दृढ मानसी योगी वियोग व्यथावरील हृदय आसी ती व्यतानारे हरिवंशी धुंडी सुत मालू सांगे स्वस्तिक श्री भक्ती कथा सार सम्मक्त गोरक्ष काव्य के मैं कर सदा परिसु आयुष्य तरत त्रयोदशाध्याय गौडा पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।